2 डिसेंबरची निवडणूक 20 डिसेंबर पर्यंत लांबलेलं आहे. कसं बघताय, काय नुकसान होईल, फायदा होईल? राजकारणात नुकसान आणि फायदा हे दोन असतं. पण या निमित्ताने निवडणुकीच्या निमित्ताने ज्या ठिकाणी मला पोहोचता येत नव्हतं त्या ठिकाणी सुद्धा मी आमदार साहेब आम्ही पोहोचतोय. शमशेरदादा त्या ठिकाणी पोहोचतायत आणि लोकांच्या व्यथा ऐकायला मिळाल्या. त्याचा निश्चितपणे फलटण तालुक्याच्या विकासासाठी ही निवडणूक लांबल्याचा फायदाच होणार आहे. छोट्या मोठ्या गोष्टी आम्हाला नजरेत येतात. अडचणी, व्यथा, 30 वर्ष कसं फसवल्या गेल्या लोकांना, कशी आश्वासनं दिली, नोकरीची आश्वासनं दिली असतील, वेगवेगळ्या कामांची आश्वासनं दिली असेल, एकाच ठिकाणी अनेक वेळा नारळ फोडला असेल, हे सगळं डोळ्याने पाहायला मिळते. ऐक्य वेगळं आणि डोळ्याने पाहायला मिळणं वेगळं. आणि आज लोक स्वतःहून पुढे येतात. हे जर आपण सर्वांनी बघितलं तर निश्चितपणे लोकांच्या डोळ्यामध्ये या ठिकाणी महायुतीचा आमचा विजय, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचा विजय लोकांच्या डोळ्यामध्ये दिसत मंगळवार पेठेमध्ये फिरताना मंगळवार प्राथमिक गरजा पण अजून पूर्ण झालेल्या नाही. म्हणजे की चांगल्या प्रकारचे ड्रेनेज आहेत. मी चालताना आपण बघतोय त्या ठिकाणी एखाद्या ब्लॉक वरनं पाय पडला तर खालून गटराचं पाणी वरती येतं अंगावर, कपड्यांवर. लोकांना शौचालयाच्या सुविधा ज्या या ठिकाणी सार्वजनिकरित्या द्यायला पाहिजे होत्या त्या सुद्धा सुविधा द्यायला या ठिकाणी रामराजे, त्यांचे कुटुंबीय, संजीवराजे हे सगळे कमी पडले. 30 वर्ष लोकांकडून गोड बोलून मतं घेतली. ते स्वतःही नगराध्यक्ष होते. रामराजे, त्यांचा भाऊ रघुनाथराजे, तेही नगराध्यक्ष होते. आणि घरात सातत्याने सत्ता ठेवण्यात ते यशस्वी जरूर झाले, पण लोकांचं काम करण्यामध्ये अपयशस्वी झाले. मंगळवार पेठेचा विकास, ज्या रचनात्मक विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होता तो विकास अजिबात झाला नाही. दलदल, घाण, या ठिकाणी चांगले दिवे सुद्धा लोकांच्या ठिकाणी, नगरपालिकेच्या शाळांचा दर्जा अतिशय खालावलेला आहे, रस्त्यांचा दर्जा अतिशय खालावलेला आहे, लोकांच्या आरोग्याच्या प्रचंड समस्या आहेत. आणि एवढं सगळं असून सुद्धा लोकांनी 30 वर्ष त्यांच्यावर प्रेम केलं. या प्रेमाची उतराई फसवणूक सोडून लोकांना काय मिळालं नाही. ज्या नगराध्यक्षाला जे उमेदवार उभे आहेत ते तर या भागामध्ये कधीच फिरलेले नाहीत. फक्त 5 वर्षात त्यांच्या पप्पांसाठी मतं मागायला आले किंवा काकांसाठी मतं मागायला आले. या व्यतिरिक्त कधीही लोकांच्या अडीअडचणी नगरपालिका ताब्यात असून फिरलं नाही. 30 वर्षात ज्यांना विकास करता आला नाही ते लोक या मंगळवार पेठेमध्ये परत काय विकास करणार आहेत? एक पिढी गेली लोकांची. विरोधकांकडून सातत्याने दहशत याच्यावर बोललं जात आहे. आता दहशतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर परवा या ठिकाणी आपण बघितलं असं एक उमेदवार होते आरिफ म्हणून, त्यांना घरात कोंडून कोणी ठेवलं. सुशांत निंबाळकर यांचं विरोधात बोलतोय म्हणून घर कोणी फोडलं. या ठिकाणी 10 नंबरच्या उमेदवाराला दम कोणी दिला. 10 नंबर मधल्या नागरिकांना बंगल्यावर कोण बोलून घेते. झोपडपट्टी उठू अशा पद्धतीचं वाक्य कोण बोलतंय. वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ह्या झोपडपट्टीत दारू पिली, त्या झोपडपट्टीत दारू पिली, भांडणं कोण केली कोण म्हणतंय. भोसले साहेबांचा पाय काढतो कोण म्हणतंय. हे तर आमच्या तोंडीची वाक्य नाही. आणि जर आम्ही दहशत केली असती तर विधानसभेला आमदार साहेबांना, लोकसभेला मला 75% पेक्षा जास्त लोकांनी फलटण शहराचे मतदान दिलं नसतं. आज यांच्याकडे आम्ही जो पद्धतीने विकास, रचनात्मक विकास 2.5 वर्षामध्ये करायला यशस्वी ठरलो. आमदार साहेबांच्या काळात जवळपास 100 कोटी रुपये आले. फलटण शहरामधले जे पोलीस स्टेशन असेल, महसूल भवन असेल, तारांगण असेल, सिटी हॉस्पिटल असेल, मलटणमध्ये क्रीडा संकुलन असेल, महिला जिम असेल, या योजना नुसत्या केल्या कागदावर नाही तर मंजूर करून त्याचे आदेश आणले. आता त्याची कामं चालू होतील. शहरातला असा कुठलाही भाग नसणार आहे की जिथं रस्त्याचं काम चालू होणार नाही. येणाऱ्या 3 महिन्यामध्ये फलटण शहराच्या बहुतांश रस्त्यांची कामं चालू झालेली असेल. याच विकासाला त्यांनी दहशत हे नाव दिलेलं. त्यांच्याकडे विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यासारखं काय नाही. स्वतःच्या चिरंजीवाला उभं केले त्याला त्याच्याबद्दल सांगण्यासारखं काय नाही. रामराजेंनी 30 वर्ष फसवलंय विकास म्हणून त्याच्याबद्दल सांगण्यासारखं काय नाही. म्हणून विरोधकांना काहीतरी म्हणायचं म्हणून दहशत हे फलटण शहरामध्ये. खऱ्या अर्थाने दहशत त्यांचीच आहे. आतापर्यंत गुंड त्यांनीच सांभाळलेत.
जे चांगल्या माणसांना गुंडगिरी त्यांनीच करायला लावली. हातपाय त्यांच्या बंगल्यावर रक्ताचे थरोळे पडले ते विसरले का? रक्ताचे थरोळे त्यांच्या बंगल्यापर्यंत पडले ते अनेक लोकांच्या या ठिकाणी मारामाऱ्या झाल्या. कुणाच्या इशाऱ्यावर झाल्या? कारखान्यामध्ये या ठिकाणी गुंड कोण घेऊन जातं? शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी गुंड कोण घेऊन जातं हे विसरले का? एकेकाळाचं शिक्षण मंडळ, सगळे गुंड फलटण मधले ते शिक्षण मंडळाला नेमले होते. कोणी नेमले? आणि गोरगरीब पोरांना आमिष दाखवायची आणि त्यांच्याकडून दादागिरी करून घ्यायचं काम कोणी? हे सगळं उघड करणार आहे मी. गुंडगिरी यांची कशी झाली, कोणी झाली, आणि लोकांचे स्टेटमेंट सगळे माझ्याकडे आहेत. हे सगळं उघड करणार आहे. खालीच्या शिवसेनेच्या नेत्या त्यांची फलटणमध्ये एक सभा झाली आणि त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला महिलांच्या सुरक्षेमध्ये. महिलांच्या सुरक्षितेच्या बाबतीत या ठिकाणी त्या ताईंना माहिती नसेल. ज्यांच्यासाठी प्रचार मागायला आल्या त्यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुका काम करत होता. महिलांना पोलिसांच्या पिंजऱ्यात नेऊन कॉलेजला आम्हाला लागलं. 10,000 विद्यार्थ्यांच्या पास काढून दिले. मुलींच्या संरक्षणाची व्यवस्था केली. मुलींना जाताना येता चालत जाऊ नये म्हणून जवळपास हजारो सायकल तालुक्यामध्ये आम्ही दिल्या. मुलींच्यासाठी जे काय करावं लागेल त्याचं पाऊल आम्ही उचललेलं आहे. लाडक्या बहिणींची काळजी घ्यायला देवाभाऊ समर्थ आहेत. आज फलटणला काल त्यांनी सांगितले 96,000 फॉर्म महिने भरले. काय कारकून आहेत का? 96 लाख. ज्या लोकांना गणित कळत नाही, ज्या लोकांना नगरपालिका का महानगरपालिका कळत नाही, रेटून खोटं बोलायची आणि चाटायची तरी किती. आपल्या नेत्याचे हे सगळे काम प्रशासनाने केलेले. तुम्हालाही माहिती आहे पत्रकारांना की प्रशासनाच्या लोकांनी फॉर्म भरून घेतले म्हणे आम्ही फॉर्म भरले. खोटं बोलायचं तरी किती. तेच लोक विरोध करत होते आणि जे लोक विरोध करत होते, जे पक्ष विरोध करत होते, त्या पक्षांना व्यासपीठावर घेऊन बसतात. या ठिकाणी बंद पडणार ही योजना निवडणुकीला कोण सांगत होतं? विधानसभेच्या निवडणुकीला तुतारी हातात घेतल्यानंतर कोण सांगत होतं ही योजना चालणार नाही म्हणून? आज लाडक्या बहिणीचं कौतुक सांगतात. भुयारी गटर योजना सुरू असताना आपण विरोधात तक्रार केली ना असा आरोप होतोय, त्यावर काय? भुयारी गटराच्या विरोधामध्ये तक्रारी फलटण नगरपालिकेच्या झालेल्या आहेत. त्याची पाहिजे तर माहिती तुम्हाला विरोधी पक्ष नेत्याच्याकडे उपलब्ध असेल ती तुम्हाला माहिती द्यायची देतो. नगरपालिकामध्ये आम्ही तक्रारी केल्या का नाही? तुम्ही काम काय केलंय सांगा ना. 128 कोटी रुपये जनतेचे या ठिकाणी गाडले गेलेत. हे फलटण शहरामधलं एक गटर जोडलं गेलं नाही त्याला, आणि एक गटराचं पाणी त्यातनं बाहेर निघालं नाही. तुमच्या आता 10 वर्ष नगरपालिकाचं काम चाललंय. कुठे गेले 128 कोटी रुपये? कुणी खाल्ले? कुणाच्या कशात गेले? तेच पैसे आता नगरपालिकेला येतात. तेच या ठिकाणी राशन भरून भाषण करायला लोक आणतायत का? 128 कोटी रुपये फलटणचा भ्रष्टाचार केल्यानंतर विरोधक का बोलले नाहीत असं विचारते. विरोधकांनी त्या ठिकाणी विरोध केलाच आहे. शेवटचा प्रश्न. आणि मी स्वतः तुम्हाला माहिती पाचपती चौकात तिथे हाताने गटर उचकटून दाखवले. तुम्ही सगळे होता पत्रकार. गटराची क्वालिटी काय नाही हे स्वतः त्याच्यावर काम थांबवा म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दौरा केलेला आहे. काय सांगतात? आपल्याकडे तुमच्याकडे पण व्हिडिओ उपलब्ध आहेत, आमच्याकडे पण व्हिडिओ उपलब्ध आहेत. दाखवतो गजानन चौकामध्ये 128 कोटीचं काम. शेवटचा प्रश्न. गेल्या अनेक दिवसापासून फलटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये बरेचसे प्रवेश होत आहे. त्याचं मतामध्ये परिवर्तन होणार? बघा, प्रवेश व्हायच्या आधी आम्ही 75% होतो आणि मतामध्ये निश्चितपणे या ठिकाणी परिवर्तन होईल. सर्वसामान्य जनता, व्यापारी हे स्वतःहून बोलवून प्रवेश करतात आणि प्रवेश काही 1-1, 2-2 लोकांचे होत नाही, शेकडो लोकांचे प्रवेश त्या ठिकाणी होतात. आतापर्यंत जवळपास 96 लोकांचे प्रवेश मोठे नेते, ज्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते असतील, नगरसेवक असतील, माजी नगरसेवक असतील, उभा राहिलेले 96 लोकांचे प्रवेश त्या ठिकाणी झालेले. प्रत्येकाचे 100 मतं जरी धरली तरी 9,700 मतं, 10,000 मतांचा फटका त्यांना बसणार आहे. निश्चितपणे बहुतांशी ठिकाणी तुम्हाला दिसेल की 80% जास्त मतं फलटण शहर एका बाजूला आणि 20% मध्ये गुंडगिरी, लोकांना भ्रष्टाचार, लोकांना फसवणूक याच्या संदर्भामध्ये 20% लोक एका साईडला राहतील, 80% लोक एका साईडला राहतील. या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने विमानतळ हे महाराष्ट्र सरकारच्या मालकीची आणि रामराजे त्यांच्या भावांनी विमानतळ हे आमच्या संजीवबाबांचे भाऊ संजीवबाबा संपूर्ण कुटुंबाने विमानतळ हे आम्हाला पाहिजे म्हणून भूमिका मांडली. 16 वर्ष त्या विमानतळ कशात घालण्यासाठी लढत होते.
ज्या पद्धतीने नारळी बाग कशात घातली, ज्या पद्धतीने गोळीबार मैदान कशात घातलं, अनेक मैदानं, अनेक खाजगी प्लॉट त्या ठिकाणी कशात घातले. विमानतळ हा अंतिम डाव होता. मुख्यमंत्री महोदयांना आपण सतर्क केलं आणि चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी भक्कम बाजू सरकारची मांडली गेली. बेकायदेशीर खोटी कागदपत्र न्यायालयामध्ये पूर्वी त्यांनी सादर केली होती आणि त्याचे प्रूफ त्या ठिकाणी ते देऊ शकले नाही आणि मुख्यमंत्री महोदयांना विमानतळ चालू करण्याची विनंती आपण केली. त्या विनंतीला मान ठेवून सरकारची बाजू आणि योगायोगाने तो आम्ही जो म्हणत होतो विमानतळ कशात घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याचा निकाल त्यांच्या विरोधात गेला. 16 वर्ष जर तुम्हाला त्या ठिकाणी गार्डन करायचं होतं तर 16 वर्षापूर्वीच सांगायचं ना आम्हाला त्या ठिकाणी की तुमची 30 वर्ष नगरपालिका तुमच्या ताब्यात होती त्यावेळेसच गार्डन करायचं. आता लोकांची फुफ्फुसं चांगली होतील, हे चांगली होतील. रोज या आता मंगळवार पेठेमध्ये बसले, रोज कारखान्याची घाण सगळ्यांच्या नाकात जाते. काजळी तुमच्या घरावर पत्रकार पण पडतात का नाही, पडते का नाही, का नाही पडत? त्याच्यासाठी शहराच्या समस्येसाठी कुणी काय दखल घेतली का? आणि आता कोल्याला द्राक्ष आंबट. आता सरकार त्या ठिकाणी विमानतळ ठिकाणी करायला निघाल्यानंतर, हे केस हरल्यानंतर आता अशा पद्धतीने ते सांगतात की आम्ही तिथे गार्डन करू, हे करू, ते करू. झूट. 30 वर्ष खोटं बोलत आला, हरल्यानंतर आता तुम्ही त्या ठिकाणी काय गार्डन करू, असं करू बोलता. हे संपूर्ण खोटं, हे फलटणला पटणार नाही. उलट तुमची सत्ता परत आली तर तुम्ही या ठिकाणी न्यायालयामध्ये जाऊन बाजू मांडून परत विमानतळ कशात घालायचं यासाठी तुम्ही प्रयत्न करता. सामान्य लोकांची काळजी तुम्हाला किती आहे? आज तिथे लोकांना खेळाची मैदान झाली असती का? घोडसली मैदान लोकांना खुलं नाही. सरकारी जागा तुम्ही भाड्याने घेतली सरकारकडून, त्या ठिकाणी लोकांना खुलं असताना मैदान नाही. फलटण शहरामध्ये स्टेडियम नाही. तुम्ही अनेक वेळा घोषणा केली आम्ही स्टेडियम करतो फलटणमध्ये. कुठं स्टेडियम केलं? क्रीडा संकुलन झालंय, ते प्रत्येक तालुक्याला सरकारने दिलेली योजना आहे क्रीडा संकुलची. त्याचा याचा काय संबंध आहे? कुठेही फलटण मुलांना फुटबॉल असेल, व्हॉलीबॉल असेल, या ठिकाणी बॅडमिंटन, माझ्या क्लबच्या ठिकाणी खाजगी जागा तिथं पैसे घेऊन देतात. गोरगरिबाची लोकांना तिथे मिळणार नाही. सर्वसामान्यांसाठी ते स्टेडियम तुम्ही कुठं उभं केलं? कारण स्टेडियम तिथं मोकळी जागा बसेल, तिथं सातबारा बदलून जुनी कागदपत्र खोटे दस्तावेज करून कोण करून घेतंय हे फलटण तालुक्याला चांगलं माहिती. मोडी लिपीतले हस्ताक्षर तज्ञ आणले होते विमानतळाचं कागदपत्र बदलायला. विमानतळ हे फलटणचं नाक आहे, श्वास आहे आणि या त्या ठिकाणी विमानतळ कशात घालणं हे पाप आहे. विमानतळ त्या ठिकाणी मोठी विमानं उतरणार नाहीत हे आम्ही म्हणतोय, पण या ठिकाणी नायगोवाडी ठिकाणाच्या सारख्या ठिकाणी एक मोठी औद्योगिक वसाहत निघालेली आहे. छोटी विमानं आज या ठिकाणी कोल्हापूरवरून सोलापूरवरून उडतायत. 25 सीटर 20 सीटर अशी विमानं या ठिकाणी फलटणमध्ये उतरतील आणि त्या ठिकाणी तिरुपतीला जाणं असेल, मुंबईला जाणं असेल, पुण्याला जाणं असेल, लोकांना त्याचा फायदा मिळेल. उद्योगपती येतील. उद्योगपती आजकाल गाड्या एसटीने यायला तयार आहेत का नाही? जिथं विमानतळ तिथं औद्योगिक वसाहत वाढते. आम्ही रेल्वे आणली म्हणून आम्हाला रेल्वेचं महत्व माहिती, विमानतळाचं महत्व माहिती. त्या ठिकाणी छोटीच विमानं उतरवण्यासाठीची व्यवस्था झाली तर लोकांना त्याचा निश्चितपणे फायदा मिळणार आहे, औद्योगिक वसाहत मिळणार आहे आणि फलटण शहर औद्योगिकदृष्ट्या पुढे झाली तर त्या छोट्या विमानामधनं अनेक कनेक्टिंग फ्लाईट ते सोलापूरला आम्ही चालू करून घेतलं ना विमानतळ. या ठिकाणी आम्हाला विमानतळ तसे छोटे विमानं या ठिकाणी चालली पाहिजेत अशा. आणि जर विमानतळ होत नसतं तर विमानतळ का घेतलं असतं सरकारने? 1941 साली इंग्रजांनी ठराव करून ते घेतलेलं विमानतळ आहे. आता थोडीच केलेलं आहे. धावपट्टी विमान उतरलं नाही का? याच्या आधी मनोहर जोशींचं विमान उतरलंच आहे तिथं. माझ्याकडे फोटो आहेत त्याच्या स्वागताला गेलेले. खोटं बोलायचं, रेटून बोलायचं ही नित्यनियमाने करायची. विमानतळ मोडून काढायचा. फलटणकरांचं स्वप्न विमानं या ठिकाणी उडली पाहिजेत हे स्वप्न आहे फलटणकर. जसं की तुम्ही आत्ताच विषय काढला की गडसोली मैदान, गेली अनेक वर्षे त्या गडसोली मैदानावर फलटणचे अनेक खेळाडू खेळत होते. मात्र आज ते बंदिस्त अवस्थेमध्ये किंवा सर्वसामान्य तिथं प्रवेश नाही. तर ते गडसोली मैदान पुन्हा एकदा फलटणकरांसाठी खुलं करण्यासाठी आपले काय प्रयत्न राहणार आहेत? गडसोली मैदान ह्या व्यावसायिक वापरासाठी ते वापरतात. लोकांच्यासाठी सर्वसामान्य लोकांना येऊ नये म्हणून त्या ठिकाणी भिंती टाकल्यात. आम्ही त्याच्याविषयी पत्र दिलेलं आहे. कलेक्टर साहेबांना आम्ही पत्र दिलेलं आहे. गडसोली मैदान हे लोकांसाठी खुलं करण्यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्न करतो.